नमस्कार. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं खूप सारं असं स्वागत करते. तर आज स्पेशल अशी मी थाळी दाखवणार आहे, ती म्हणजे उपवासाचे धिरडे, झिरकं आणि दह्यातली चटणी कशी बनवतात ती दाखवणार आहे. खूप छान अशी चमचमीत आपली थाळी तयार होणार आहे. तर चला स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर काय करायचं आहे ना, आपल्याला साधारणतः 3-4 चम्मच इथे फक्त मी साबुदाणा घेतला आहे. साधारणतः मोठी 1 वाटी किंवा छोट्या असतील तर 2 वाट्या अशा प्रमाणाने मी भगर घेतली पहा. तर साबुदाणा आधी 2-3 मिनटं अगोदर छान असा भाजून घ्यायचा. नंतर भगरही 4-5 मिनटं छान अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही स्वच्छ अशी धुवून साधारणतः 1 ते 2 तास असं आपल्याला भिजत ठेवायची, म्हणजे आपले धिरडे मऊसूत आणि छान होतात. तर अशा पद्धतीने मी 2 तास आपण भिजत ठेवूया. चला तर पुढे आता मी तोपर्यंत आपण दह्यामधली चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी मी काय करणार आहे ना, इथे 1 ते 2 चम्मच इथे तूप घ्यायचं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, काहीच हरकत नाही. पण तुपाने ना, तुपामध्ये ज्यावेळेस तुम्ही चटणी बनवता ना, वेगळीच टेस्ट लागते, खूप छान अशी चव येते त्याला. तर अशा पद्धतीने काय करायचं, 2 चम्मच इथे तूप टाकायचं. तुपावरती ना पूर्ण असे तिखटपणा कमी होईपर्यंत छान फ्राय अशा मिरच्या करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं ना, टिकायला साधारणतः ही 9 ते 10 दिवस आरामशीर चटणीवरती टिकते पहा. हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण ह्या मिरच्या साधारणतः 5 ते 7 मिनटं मी ह्या छान अशा फ्राय करून घेतल्या. त्यानंतर वरतून घालायचे चवीनुसार मीठ. तुम्ही इथे थोड्या आवड अशा कुटूनही घेऊ शकता, पण ज्यावेळेस आपण कट करतो ना, ती टेस्ट वेगळीच छान अशी लागते. मी साध्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तिखटही वापरू शकता. तर इथे मी काय केलं आहे, दही घेतलं होतं पहा. दह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं. म्हणजे काय होतं ना, पूर्ण आपल्याला हे त्यामध्ये मुरतं आणि चटणी ही खूप छान अशी टेस्ट लागते. तर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचे आणि इथे मी घालणार आहे थोडे जाड असे, अगदी एका शेंगदाण्याचे 2 ते 3 तुकडे करून अशा पद्धतीने आपल्याला इथे शेंगदाणे जास्त बारीक कूट नाही करायचं आहे. खलबत्त्यामध्येच कुटून असे जाडसर कूट करूनच इथे घालायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनटं साधारणतः ही शिजू द्यायची. म्हणजे छान मऊसूद अशी शिजली की छान लागते. तर साधारणतः इथे 2 तास झाले. 2 तास नाही बरं का, मला जरा गडबड होती, लक्षात नव्हतं राहिलं. तर इथे साधारणतः मी पाऊण 1 ते 1 तासातच लगेच मी धिरडे बनवायला घेतले होते. साबुदाणा थोडा भिजला नव्हता. चला तुम्हाला दाखवतेच पुढे साबुदाणा न भिजल्यामुळे काय झालं. त्यामुळेच मी सांगितले प्रमाण की 2 तास तरी किमान हे साबुदाणा आणि भगर भिजत घाला, म्हणजे तुमचे धिरडे आणि अप्रतिम होतात आणि छान होतात. झाले तर छान होते, पण साबुदाणाच बारीक झाला नव्हता, तुम्हाला पुढे कळेलच. कारण की काय होतं, साबुदाणा भिजला जात नाही लगे एका तासामध्येच. मी एका तासामध्येच करायला घेतले होते. तर इथे मी ना ते आपलं वाटून घेतलं. त्यामध्ये साधारण 2 मिरच्या घातल्या पहा आणि 2 मिरच्या घालून थोडा अगदी 2 चम्मच इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्याने काय होतं ना, आपलं भगरीचं एकजीव पीठ होतं आणि धिरडेही खूप छान असे सॉफ्ट असे मऊ असे होतात. आपले घावणे होतात ना, त्या पद्धतीनेच हे धिरडे होतात, खूप छान असे होतात. तर इथे मी 2च चम्मच घातले पहा. 2 वाट्या भगर घेतली आहे. तिथे 2च चम्मच फक्त दाण्याचा कूट वापरला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर आता अशा पद्धतीने नंतरून फक्त मी भगरच वाटणार आहे. अगोदरच्याच बेसमध्ये मी ते आपलं छान असं दाण्याचा कुटाने ते वाटून घेतलं होतं. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मध्ये साबुदाणा दिसतोय, म्हणजे तो भिजला गेला नाही, पण काही हरकत नाही, चालतं काही गडबडीमध्ये. पण तुम्ही असं करू नका. 2 तास तरी किमान हे भिजत ठेवा, म्हणजे तुमचं छान असं भिजल्या जाईल साबुदाणा. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आपण घावण्याला करतो ना, त्याच पद्धतीने. तर याच्यामध्येच आता आपल्याला झिरकं बनवायचं आहे पहा. तर मी इथे ना भगरीचं थोडंसं खरकटच भांडं ठेवलं होतं. त्यामुळे काय होतं, थोडंसं त्यामध्ये पीठही ठेवलं होतं. त्याने काय होतं ना, झिरकं खूप छान चवदार लागतं आणि दाटसरपणा येतो झिरक्याला. आवर्जून हे असं करा. थोडं भगरीचं पीठ त्यामध्ये तसंच ठेवा, म्हणजे झिरकं खूप छान अशी टेस्टी छान लागते आणि दाटसरपणा येतो. तर तुम्ही पाहू शकता चटणी आपली बनवून अगदी मोकळी सळसळीत अशी चटणी तयार झालेली आहे. 8 ते 10 दिवस म्हणाल तरी ही टिकते. तर जरूर ट्राय करा. तर चला, चटणी तयार झाली आहे. आता आपण लगेच
झिरकंही बनवायला घेऊ. तर अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवून तुम्ही आरामशीर पहिल्या दिवशी बनवून, नवरात्र चालू आहे तर पहिल्या दिवशी बनवून 10 दिवस आरामशीर चालते. चला, चटणी तयार झाली. आता आपण झिरकं बनवायला घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने मी झिरक्यामध्ये तुम्ही जिरं वगैरे खात असाल तर टाका. आमच्या इकडे जिरं काही खात नाहीत, त्यामुळे मी फक्त तूप टाकणार आहे. आणि तुपावरती जे मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि ते भगरीचं जे म्हणाल ते पीठ ते घेतलं आहे ना, ते डायरेक्टली ओतून घेणार आहे पातळसर. त्यामध्येच मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घ्यायचं आणि लगेच आपल्याला फक्त तुपावरती हे ओतून घ्यायचं आहे. ती पातळ, जरा थोडं पातळच ठेवायचं, कारण इथं आपण भगरीचं पीठ ऑलरेडी ठेवलेलं आहे. खूपच घट्ट होईल. तुम्हाला घट्ट आवडत असेल घट्ट ठेवा, पण हे पातळ खूप छान लागतं, त्यामुळे मी इथं पातळच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने याला छान अशी एक उकळी आणून घ्यायची. हे पहा, आपली एक उकळी आलेली आहे. आपलं झिरकंही बनून तयार झालेलं आहे. चटणी झाली, झिरकं झालं. चला, आता आपले डोसे म्हणा, धिरडे म्हणा किंवा घावणे म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते नाव द्या. तर ते बनवायला घेऊया. तर इथे ना मी साधारणतः 1 ते 2 एखादा चम्मच फक्त तेल टाकून घेतले. तूपही टाकू शकता. तर हे पहा, आपण घावणे सोडतो ना, त्या पद्धतीनेच अगोदर साईडने सोडत जायचं आणि नंतरून मध्ये सोडायचं. म्हणजे काय होतं ना, आपले घावणे छान असे होतात. घावणे म्हणा, धिरडे म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते. तर धिरडे आपले छान होतात. त्यावरतून थोडंसं अगदी तेल सोडायचं आणि अगदी 1-2 मिनिट फक्त इथे झाकण ठेवायचं. म्हणजे वरच्या साईडने आपलं छान असं भाजून जाईल. तर यामध्ये तुम्ही हे पहा, अशा पद्धतीने मी अगदी 1 मिनिट फक्त मी झाकण ठेवलं होतं. तुम्ही यामध्ये बघू शकता, साबुदाणा आपला असाच आहे, पण तो भाजला गेला, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण भिजला असता तर त्यामध्येच बारीक झाला असता. नाही टाकला साबुदाणा तरीही चालतो बरं का. फक्त भगर आणि दाण्याचा कूट, मिरची, मीठ एवढं टाकलं तरी होतं. तर हे पहा, पहिलं धिरडं होतं ते देवाला म्हणतात, तशातलं थोडंसं डागलं. चला, काय हरकत नाही, पुढचं आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. तर धिरडं झालं. हे बघा, एक धिरडं झालं आहे बनून. एक चटणी तयार आहे आणि झिरकंही तयार आहे. अप्रतिम असं लागतं बरं का. नक्कीच ट्राय करा तुम्ही. आवडलं असेल तर लाईक जरूर करा बरं का. व्हिडिओला विसरू नका लाईक करायला, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, सबस्क्राईब पटापट लाईक करून द्या एक. तर हे पहा, आता दुसरं नाही असं होणार. पहिलं होतं तवा खूप तापला होता म्हणून डागलं. तर दुसरं मी तुम्हाला दाखवते. त्याच पद्धतीने बनवायचं आहे. अगदी असंच साईडने अगोदर सोडून घ्यायचं, नंतर मध्ये सोडायचं आणि नंतरून फक्त एखादा मिनिट झाकण ठेवायचं. म्हणजे काय होतं ना, वरच्या साईडने खूप छान असं भाजलं जातं आणि आपलं धिरडंही खूप छान असं निघतं. फक्त 1 मिनिट मी ते झाकण ठेवणार आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळे धिरडे असे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही आता हे पाहू शकता किती छान असं झालेलं आहे. असेच धिरडे होतात, पांढरे शुभ्र असे होतात. अशा पद्धतीने भगर जरूर भाजा. भगर भाजल्याने काय होतं ना, धिरडे आपले सॉफ्ट आणि मऊ असे खूप छान असे होतात पहा. डायरेक्ट जर तुम्ही भगरीचे केले तर असे होणार नाहीत. भगर भाजल्याने त्या धिरड्याला वेगळीच टेस्ट येते. तर हे पहा, किती सुंदर असं धिरडं आपलं हेही बनून तयार झालेलं आहे. चला, तर अशाच आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये करा. सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. तर अशा पद्धतीने आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे. शेंगा, मस्त शेंगदाण्याचं झिरकं, शेंगदाणा आणि मिरचीची चटणी दह्यामधली आणि हे असे छान असे धिरडे. चला, पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.